तर आज आहे बैलपोळा आणि त्याच्यासाठी तयारी चालू होती. पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक चालू होता सगळा. आणि आम्ही गावाकडे गेलेलो होतो. तर मग नैवेद्य वगैरे सगळं बनवलं, स्वयंपाक बनवून घेतला आणि अशी बैलांची पूजा मांडली. आणि नंतर मग सगळी पूजा वगैरे आवरल्याच्यानंतर स्वयंपाकामध्येच खूप सारा टाईम गेला, कारण जेवणासाठी पण खूप गडी वगैरे सगळे असतात. नंतर मग पूजाची थाळी वगैरे रेडी केलं, नैवेद्य वगैरे भरून दिले देवासाठी, बैलांसाठी वगैरे पण. आणि नंतर मग दारामध्ये छान अशी रांगोळी वगैरे सगळं जे पोळ्यासाठी काय काय लागतं ते सगळं आवरून बसलो आम्ही. नंतर मंदिराकडे नैवेद्य वगैरे नेतात आणि सगळे जे बैल आहेत ते मंदिराकडून फिरून येतात दर्शन घेऊन. आम्ही जी पोळ्यासाठी म्हणजे बैलांची पूजा वगैरे करण्यासाठी तयारी करून ठेवली होती, तर मग सगळे त्याची पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांनी. आणि नंतर मग सगळे बैल तोपर्यंत मंदिराकडून फिरून येतात. आणि नंतर एकदा आले यायला सुरुवात झाली की मग खूप फास्टमध्ये बैल येतात. आणि एकदा मंदिराकडून बैल फिरून आल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्यांनी त्यांना ओवाळलं, त्यांची चांगली पूजा केली, त्यांना छान पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला. आणि मग सगळ्यांनी घरच्यांनी पूजा केली, सगळ्यांचे दर्शन वगैरे केले. आमचे बैल नेहमी म्हणजे शेतामध्ये वाडा आहे त्याच्यामध्येच राहतात, गावाकडं जास्त येतच नाही, फक्त पोळ्याला वगैरेच येतात गावामध्ये. म्हणून मग थोडेसे ते दचकतात, त्यांना गावामध्ये यायची सवय नसते वगैरे म्हणून. तर मग थोडी भीती वाटत होती आणि ते थोडेसे अनकम्फर्टेबल वाटत होते गावामध्ये. तर मग अशा प्रकारे पूर्ण झाला आमचा पोळ्याचा सण. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.